दुसऱ्या श्रेणीवरती अनुराग सिंग कोर्टच्या बाहेर गेलाय. त्यामुळे आता मात्र 2-0 असा गुणफलक. पुन्हा एकदा राकेश रेडवरती. राकेश गायकवाडची रेड अर्थात देशीच्या प्रांगणामध्ये 5 डिफेन्स बोनस ऑफ. लेफ्ट कॉर्नरवरती आपण विराज पाटीलला पाहतोय. राईट कॉर्नरवरती डिफेंडर सागर पाहतोय. तो म्हणजे जर्सी नंबर 9 सुरेख घाणेकर. राईट आणि लेफ्ट मध्ये जे दोन कॉर्नर आपण पाहिले. आता मात्र रेडवरती नवीन रायडर आपण बघतोय. नीरज मिसाळ प्राप्त केला आहे. जबरदस्त वेगाने रनिंग हँडल्स केलाय. नीरज मिसाळने पहिला पॉईंट आपल्या संघाला मिळवून दिलाय आणि आपल्या संघाचं खातं बोललंय या रेडवरती नीरज मिसाळ. आता आपल्या रेडवरती बसलेल्या निवासनिवासाने जंप मारून प्रयत्न केला होता. मात्र रीप हाताने बदललाय. रोहा संघाचा रायडर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा रेडवरती येतोय. देशी संघाचा रायडर नीरज मिसाळ. पहिल्याच रेडवरती गुणाची कमाई केली नीरज मिसाळने. मात्र आपल्या संघासाठी मिळवतोय. फायनल मध्ये नीरज मिसाळ चमकलाय. लागोपाठच्या 2 झालेलाय. रेडवरती आलाय राकेश. 11 नंबरची जर्सी बजरंग रेड्डी संघाचा राकेश गायकवाड रेडवरती. आतापर्यंत समजला नाही राकेशला. दुसरी रेड राकेशची. राईट टू लेफ्ट रेडमध्ये दिवस लावण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी राईट कॉर्नर होईल. पॉईंट प्राप्त केलाय. या ठिकाणी नीरज मिसाळवरती आक्रमण केलाय आणि नीरज मिसाळ यावेळेस मात्र कोर्टच्या बाहेर आपण बघतोय. रेडवरती जर्सी नंबर 4 अनुराग सिंग. अनुराग सिंग दुसऱ्या रेडवरती मारला होता. वाईट आपण जर पाहतो 3-3 समसमान गुणांवरती मॅच आपण सुरू असलेला बघतोय. पुन्हा एकदा रेडवरती राकेश गायकवाड. जर्सी नंबर 11 बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय आणि यशस्वी प्रयत्न आहे. 4-3 असा गुणफलक. पुन्हा एकदा अनुराग रेडवरती.
अनुराग चिरे 6चा डिफेन्स 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन अनुराग रेडवरती आपण बघतोय अत्यंत सुंदर फुटवर्क राईट टू लेफ्ट प्ले करतोय मात्र यश मिळत नाही तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण जिथे आपण बघतोय ते बसलेल्या दोहा संघाचा मेगा फायनल पुण्याचा राकेश गायकवाड 11 नंबर जर्सी प्रदान केला राकेश गायकवाड बसलेल्या दोहा संघाचा रायडर रेडवरती 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय राइट कवर वरती आपण हर्षल भैरवकरला पाहतोय इथे बॅकबोल केला मनीषने जबरदस्त बॅकबोल मनीष पाटील जर्सी नंबर 3 बॅकबोल करतो आपला पहिला मनीष हा डिफेन्स मध्ये पॉइंट बघा अप्रतिम सपोर्ट आला होता आणि त्यामुळे इथे मनीषने आपल्या संघाला एक अजून पॉइंट मिळवून दिलेला आहे दोन्ही फरक व्यवस्थित करायचा आहे आणि अलर्ट राहायचं आहे मिनिमम 4-4 असा बरोबर समसमान गुणावरती 2-2 3-3 4-4 फोकस केला अनुराग सिंगने या ठिकाणी फोकस केला आणि श्रीनगर वास्तवाच्या एका डिफेंडर्सला बाद केला 5-4 आता मात्र वेश्वी संघ आगे कुछ करतोय वेश्वी संघ आघाडीवरती येतोय या स्पर्धेची फायनल कोण मारणार हे अगदी थोड्या वेळात संपूर्ण रायगडला नव्हे तर महाराष्ट्राला समजेल विराज पाटील रेडवरती होता जर्सी नंबर 5 आणि डॉक्टर विराज गुलताफाने भरत आहे त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा अनुराग सिंग रेडवरती 4चे डिफेन्स बोनस ऑफ आहे 4च्या डिफेन्स मध्ये अनुराग सिंग अंतिम प्रवेश करतोय शॉट लावलाय मात्र यश मिळत नाही आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुराग सिंगचा दबदबा आपण बघितला आपला पूर्ण कामगिरी आता मात्र रेडवरती आला जर्सी नंबर 9 ला सुहेश रेडवरती सुहेश कानेकर रेडवरती आपण बघतोय सुहेश कानेकरची रेड या पहिल्या हाफमध्ये संघवी रेड करतोय सावध पवित्र आहे मात्र अधिक प्रकारे परतला सुरेश कालेकर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रेडवरती आला तो म्हणजेच वेश्वी संघाचा नीरज मिसाळ जर्सी नंबर 5 थोडासा सावध पवित्र आपण बघतोय दोन्ही बाजूने घेतलाय आणि त्यात वेश्वी संघ सावध पवित्र घेतोय जिथे एक गुणाचा लीड आहे आघाडी होती आहे आता मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय लीडवरती सुरेश कालेकर लीडवरती आहे बॅटिंग मारण्याचा प्रयत्न मल्टीपल केले या ठिकाणी सुरेश कालेकरने आपण रेडवरती अनुराग सिंग रेड 7चा डिफेन्स बोनस मारण्याचा प्रयत्न पहा जबरदस्त प्रयत्न jump अंतिम फेरी कशी गाठायची यशवी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं एकाकडे बर्फा एकाकडे आग आहे नऊ 5 अशा प्रकारे गुण फलंदाज बघतो इथे 4 गुणांची आघाडी घेतलेल्या 2 विकेट्स मात्र 2 खेळाडू मात्र आता वेश्वीच्या भागामध्ये 9 नंबरची
जर्सी प्रदान केलेला पेशवी संघाचा रायडर सौरभ शेख रेडवरती आहे. सौरभची रीड आता 738 सौरभ प्रयत्न करतो. पहिली रेड या संपूर्ण फायनलच्या मॅचमध्ये सौरभची, परंतु अनेक प्रकारे बोनसचा प्रयत्न यशस्वी होतो. बोनसचा कमाई करून या ठिकाणी स्वप्न घेऊन आलेले पोलीस संघ आपण पाहतो. कित्येक मराठी संघ आले. श्रीवर्धन तालुक्यातून संघ आला होता, मनसोबमधून संघ आला होता, बंधूरमधून संघ आले होते आणि विजयमधून संघ आपण पाहिले. रोहा तालुका, अलिबाग तालुका अशा तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि शेवटला रोहा विरुद्ध अलिबाग ही लढत आपण पाहतोय. गेल्या वर्षी या जी लढत झाली होती ती म्हणजे विरुद्ध अलिबाग अशी झाली होती. आता रोहा विरुद्ध अलिबाग अशी ही लढत आपल्या समोर आहे. सामना 7-13. सुंदर अचूक टायमिंग अफलातून प्रयत्न जबरदस्त. अनुराग सिंग कोचच्या बाहेर एक ओला उडवल्यानंतर आपण बघतोय सामना रोहा संघाच्या बाजूला 14-7 अशा प्रकारे पाहतोय. सौरभ रेडवरती सौरभची संयमी रेड मगाशीच म्हटलं होतं या ठिकाणी संयम राकेश गायकवाड रेडवरती आहे. प्रतिक्रियानंतर नीरज मिसाळ. मित्रांनो, वेशवी संघाचे जुने जाणते कबड्डीपटू नंदा मिसाळ यांचा हा चिरंजीव आहे. रक्तात कबड्डी आहे आणि ती शरीर यष्टीवर पण दिसते. मेहनती बोलगा आहे. बोलगा चढाई उपराभिषेकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न निष्फळ चढाई रिक्त हस्ते मागाई परत. प्रत्युत्तराला कर जर्सी क्रमांक 5 विराज पाटीलची रेड. विराज पाटील रेडवरती आपण बघतोय. बजरंग रोहा संघाचा विराज पाटील रेडवरती आलाय. 600 डिफेन्समध्ये बोनस बॉल आहे. संयमी रेड सावध पवित्रा 14-7 म्हणजे 7 गुणांची आघाडी आहे आणि ती आघाडी शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचा आता प्रयत्न असेल. परंतु त्याच वेळेला या ठिकाणी देशवी संघाला थोडंसं आक्रमक रूप धारण करावं लागेल. देशवी संघ या ठिकाणी कशा पद्धतीने खेळ करते. 9 नंबरचा सौरभ शेख रेडवरती. खेळ संत झाला. अनुराग सिंग बराच वेळ कोर्टच्या बाहेर आहे आणि वेशवी संघ सावध परत रिव्ह्यूची मागणी आहे. त्या ठिकाणी रिव्ह्यू गमावलाय. राकेश गायकवाडची चढाई, तिसरी चढाई अर्थातच प्रयत्न करावा लागेल. सुंदर सुंदर अतिशय सुंदर फ्लाइंग किक मंचरक्षकाला जिंकलंय. तिसरी चढाई नीरज. हे सगळे खेळाडू जे आहेत मित्रांनो रायगड जिल्ह्याच्या कबड्डीचं भविष्य आहे. नीरज सारखे प्रामाणिक प्रयत्न करणारे खेळाडू रायगड जिल्ह्याच्या कबड्डीत उत्तर प्रगती करत निर्माण व्हावे यासाठी आदरणीय छोटोसे आणि मांडे हा जागर आहे. सुंदर पकड एका मनाची कमाई. रोहा संघाच्या गुणांकनामध्ये आपल्याला भर पाहायला मिळणार आहे. 16-7 अशी लढत आपण पाहतोय. राकेश गायकवाडची चढाई वारंवार चढाई करतोय. यशस्वी चढाई पाहायला मिळत आहे. वेगवेगळं टेक्निक पाहायला मिळत आहे. टोटल मागाशी पाहायला मिळाला होता. फ्लाइंग किक पाहायला मिळाली. एक कॉम्पॅक्ट खेळाडू आहे मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय शांत आणि संयमी वृत्तीचा हा खेळाडू आहे. संयम ज्याच्या अंगी त्याची कबड्डी आहे. जर्सी क्रमांक 9 प्रतिक्रिया आपण पाहतोय. सुंदर चढाई चांगल्या पद्धत आली तर त्या ठिकाणी बोनस मिळवण्याचा प्रयत्न. सुंदर चढाई रिक्त हस्ते मागाई परत. राकेश गायकवाड पुन्हा एकदा प्रतिक्रिया 4-1 अशी लढत आहे.
सुंदर 7-16 9 गुणांची मजबूत अशी आघाडी राकेश गायकवाड आणि संघाने टिकून ठेवलेली आहे. अनुराग सिंगला कोर्टच्या बाहेर ठेवण्याची त्यांची जी स्ट्रॅटेजी होती ती या ठिकाणी पाहणी आली. अनुराग सिंग कोर्टच्या बाहेर आहे. रेशी संघाचा एक हुकमी एकटा कोर्टवर नसल्यामुळे निश्चितच रोहा संघाकडे तेवढा सैन्य घेऊन असून मध्यरक्षकाच्या माध्यमातून एका गुणाची पाळी रोहा संघाकडे 7-17 संपूर्ण स्पर्धा छोटोसे आणि साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण अनुभवतो. राकेश गायकवाडची चढाई खोलवर चढाई उपरक्षकाला लाथेने स्पर्श करण्याचा प्रयत्न समोर चेन आहे. शेवटच्या 5 मिनिटमध्ये सामना एंटर होतोय. अनुराग सिंग सुंदर चढाई आता मात्र सामना नक्कीच देशी संघाच्या निसर्गलेला आहे. परंतु अशी तरी प्रयत्नाचा प्रयास करू एखादी सुपर या मॅचमध्ये होऊ शकतो. आता मात्र हर्षल वैरेकर पहिली संपूर्ण या स्पर्धेमध्ये हर्षल वैरेकर या मॅचमध्ये वेळ करतोय. पण सामना हा गमावलेला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेची फायनल 3 तालुक्यामध्ये होती. यावर्षी या स्पर्धेची फायनल रोहा तालुक्यामध्ये आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी बसलेले रोहा संघाने आपल्या खिशात टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमधला जिल्हास्तरीय स्पर्धेचा फायनलिस्ट ठरला.